नाशिकहून नाशिक रोडकडे वेगात जाणाऱ्या सिटी लिंकनं उपनगर नाका या ठिकाणी सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली। त्यामध्ये या वाहनांचं नुकसान झालं असून उपनगर नाका या ठिकाणी बेशिस्त वाहतूक आणि वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती यामुळे अपघातांमध्ये वाढ होताना दिसतेय। सिटी लिंक बसमुळे देखील नाशिक रोड परिसरामध्ये अपघातांमध्ये वाढ झाल्याची चिंता व्यक्त होतीये। अपघातामध्ये जखमी झालेल्या आणि घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या नुसार दुपारी 3:30 वाजेच्या दरम्यान आज सिटी लिंक बस MH15 GV 7754 ही नाशिकहून नाशिक रोडकडे वेगात चालली होती। उपनगर नाका या ठिकाणी लाल सिग्नल असल्यानं अन्य वाहनं थांबलेली होती, मात्र बसवरील नियंत्रण सुटल्यानं सिटी लिंकनं सिग्नलवर उभ्या असलेल्या पिकअपला मागून जोरदार धडक दिली। भगूरला भाजीपाला घेऊन जाणारी ही पिकअप MH15 JW 7967 त्यानंतर पुढे असलेल्या दुसऱ्या कारला MH15 X 4911ला धडकली। ही कार आणखीन एका वाहनाला धडकली, मात्र हे वाहन अपघातानंतर निघून गेलं। सिटी लिंकचा चालक राहुल चांदवडे हा बस चालवत होता। धडकेमुळे या बसची काच फुटली तर पिकअप चालकाच्या डोळ्याला आणि डोक्याला मार लागला आहे। पिकअपमधील निशा बर्डे, योगिता साळुंखे, गोविंद तळपटे यांना मुका मार लागला। अपघातामुळे नाशिक पुणे मार्गावरील वाहतूक खोळंबली। बस त्याच्या चालकाला घेऊन अन्य वाहन चालक उपनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेत। या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। 2 दिवसांपूर्वी आगरटाकळी या ठिकाणी देखील ट्रक खाली सापडून मृत्यू झाला होता। नाशिक रोड परिसरामध्ये अपघातांची मालिका सुरू असल्याचं आजच्या सिटी लिंक बसच्या अपघातानं स्पष्ट झालं आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।